शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अंगद पाटील. तुम्ही पाहू शकता आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये हा टी आकाराचा पाईप घेतलेला आहे आपण अर्धा इंची. तो मार्केटमध्ये मिळतो किंवा कुठल्याही पाईपाला तुम्ही अशा पद्धतीने शेप करू शकताय. याचा हा फायदा आहे की पहिले येणारे पिल्लू आहे ते आपण कशा पद्धतीने पिल्लू उगवून न देण्यासाठी हा पाईपाचा किंवा टी आकाराच्या पाईपाचा आपण उपयोग करत आहोत. तर ते सुरुवातीला आपण ते पिल्लू कापायचं आहे. अशा पद्धतीने पिल्लू कापायचं आहे. पिल्लू कापताना फक्त त्याला गोल कट आला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण बघू शकतो. हे पिल्लू आपण कापणी केलेलं आहे. गोल कट घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे पाईप टाकायचं आहे. इस तरफ कर मध्ये अशा पद्धतीने पाईप त्यात टाकायचा आहे आपल्याला बस. आणि गोल भिंगवायचा आहे. त्यानंतर तो पाईप काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघू शकता की असं कशा पद्धतीने हे पिल्लू त्यामध्ये किंवा मधला जो गाभा आहे तो अडकत आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या पिल्लाला ते असं वापरायचं आहे. त्याला हात लावायचा नाही, काय नाही. त्यात कशा पद्धतीने परत ते निघत आहे आपल्याला जाणवून येईल. परत भिंगवायचं आहे आणि ते उपसून काढायचं आहे. त्याच्यामध्ये पण पिल्लू राहतं अशा पद्धतीने. पहिलं निघतं आणि दुसरं राहतं. अशा पद्धतीने तिथं होल पडत आहे. ह्या होलमध्ये आपण युरिया भरू शकताय किंवा ह्याच्यामध्ये आपण हाय असं जरी सोडलं तर त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि आतला कंद किंवा गाभा जो आहे तो मरून त्याचं नाश पावतं किंवा ते कुजलं जातं. नंतर तिथं पिल्लू काय उगवत नाही. अशा पद्धतीने हे पिल्लू मारण्यासाठी आपण पाईपाचा उपयोग केलेला आहे. धन्यवाद.